श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती व तसेच पितृपक्ष 2025 ची संपूर्ण 7 सप्टेंबर भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. ग्रहणाचा स्पर्श रात्री 9:57 पर्यंत असेल. संमिलन रात्री 11 पर्यंत असेल. ग्रहण मध्य रात्री 11:42. ग्रहण उन्मीलन रात्री 12:23. ग्रहण मोक्ष रात्री 1:27. ग्रहणाचा पर्वकाळ 3 तास 30 मिनिट राहील. ग्रहणाचे वेध रविवारी 7 सप्टेंबर दुपारी 12:37 पासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 1:27 पर्यंत ग्रहणाचा वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी रविवारी दुपारी 5:15 पासून मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 1:27 पर्यंत वेद पाळावेत. वेदामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्व काळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री 9:57 पासून ते रात्री 1:27 पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत. ग्रहणातील कृती: ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असताना म्हणजेच सूतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधित स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते. ग्रहणाचे फळ: मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फल, तर मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मित्रफल. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. मंत्र तंत्र पुरश्चरण: नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्रांचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्व कालात केल्याने मंत्रसिद्धी होते. स्नान विषय: ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहे, तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदा स्नान शक्य नसल्यास स्नानाच्या वेळी नर्मदेचे स्मरण करावे. मोक्ष स्नान आणि भोजनाविषयी: या ग्रहणाचा मोक्ष वेळा नंतर म्हणजे रात्री 1:27 नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे. ज्या गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम: या काळात कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे. पायाची अढी घालून बसू नये. पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे. झोप घेऊ नये. शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे. ग्रहण शास्त्रार्थ: चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसत असेल तोपर्यंत पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल तर त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल, पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून अस्त्यानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणचेही बिंब जर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांना ग्रहण दिसत नसेल तर शास्त्ररीत्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊन स्नान इत्यादी कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणी ग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवाचरण आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत. अंघोळीला पाणी घेण्याविषयी
कमी अधिकपणा. कडक पाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक. दुसऱ्यांनी दिलेले पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक. त्यापेक्षा वाहते पाणी पुण्यकारक. वाहते पाण्यापेक्षा सरोवरचे पाणी पुण्यकारक. सरोवरच्या पाण्यापेक्षा नदीचे पुण्यकारक. याप्रमाणेच तीर्थ, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकारक. ग्रहणांत वस्त्र सह स्नान करावे. अशा स्नानाला काही ग्रंथकारांनी मुक्ती स्नान म्हटले आहे. हे मुक्ती स्नान जर केले नाही तर सुतकीपणात जात नाही. ग्रहणाच्या स्नानाला मंत्राची जरुरी नसते. सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. काही बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात. सोयर अथवा सुतक यामध्ये ग्रहणाबद्दल स्नान, दान, श्रद्धा वगैरे अवश्य करावी. नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला आणि बायको जर विटाळशी असली तर भांड्यात पाणी घेऊन त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. 3 दिवस किंवा 1 दिवस उपवास करून ग्रहणाची स्नानादी कर्मे केली असता मोठे फळ मिळते. एकच दिवस जर उपवास करणे असेल तर तो ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपवास अहोरात्र करावा असेही म्हणतात. मुलगे असलेल्या व गृहस्थाश्रमी अशांनी ग्रहण, संक्रांती वगैरे दिवशी उपवास करू नये. पुत्रवान या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकारांनी कन्यावान असा करून तथानिशी उपवास करू नये असे म्हणतात. ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांनी सांगितले आहे. सर्व वर्णांना राहू दर्शनाचे सूतक आहे म्हणून ग्रहण कालात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्यात धुवून शुद्ध करावी. गायी, भूमी, सोने, धान्य वगैरेचे जर ग्रहणांत दान केले तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो ब्राह्मण तो दानपात्र होय. सत्पात्री दानाचे मोठे पुण्य आहे. चंद्र सूर्याचे ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे सर्व ब्रह्मण व्यासारखे आणि सर्व दाने भूमिदानासारखे असे वचन आहे. ग्रहणातले श्राद्ध करायचे ते अमान्नाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्ने करून करावे. असे आहे 7 सप्टेंबर रोजी असणारे चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती. पितृपक्ष 2025 बद्दलची सर्व माहिती आज आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांची शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्याचे फार महत्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होते अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते. परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. पितृपक्ष 2025 ची तारीख. यंदा पितृपक्ष रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार असून रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त होईल. पितृपक्ष व श्राद्धाची तिथी. 7 सप्टेंबर 2025 रविवारी पितृपक्ष प्रारंभ, पृष्ठप्रदी पौर्णिमा. 8 सप्टेंबर 2025 सोमवार प्रतिपदा श्राद्ध. 9 सप्टेंबर 2025 द्वितीय श्राद्ध. 10 सप्टेंबर तृतीय श्राद्ध किंवा चतुर्थ श्राद्ध. 11 सप्टेंबर पंचमी श्राद्ध किंवा महाभरणी श्राद्ध. 12 सप्टेंबर षष्ठी श्राद्ध. 13 सप्टेंबर सप्तमी श्राद्ध. 14 सप्टेंबर अष्टमी श्राद्ध. 15 सप्टेंबर नवमी श्राद्ध. 16 सप्टेंबर दशमी श्राद्ध. 17 सप्टेंबर एकादशी श्राद्ध. 18 सप्टेंबर द्वादशी श्राद्ध.
19 सप्टेंबर मघा श्राद्ध किंवा त्रयोदश श्राद्ध, 20 सप्टेंबर चतुर्दश श्राद्ध, 21 सप्टेंबर सर्व पितरी दर्श अमावस्या. पितृपक्षात सर्व पितरी अमावस्याला खूप महत्वपूर्ण मानले जाते. जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पितरी अमावस्याला श्राद्ध आणि तर्पण करू शकता. श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती? शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले गेले आहे. यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात. पितृपक्षाच्या वेळी पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. शास्त्रांमध्ये पितृलोकाचा उल्लेख आहे, ज्याला यमराजाचे लोक असेही म्हणतात. हे जग मृत्यूनंतर आत्म्यांचे निवासस्थान मानले जाते. पुराण आणि शास्त्रांमध्ये पितृलोकाच्या काळाचे गणनेबद्दलही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. तर ते आपण जाणून घेऊया. पुराण आणि हिंदू धर्म ग्रंथांनुसार पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबर आहे. काळाची संकल्पना समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे, जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते. शास्त्रांमध्ये पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्म्या राहतात, विशेषतः ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही. या ग्रंथांमध्ये केवळ पितृलोकाचे वर्णनच नाही, तर येथे कालखंडाच्या तपशीलावर उल्लेख देखील केला आहे. गरुड पुराण आणि शास्त्रांनुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे. पंचांगानुसार पितृपक्ष 2025 7 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्याच वेळी तो सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी संपेल. अशी आहे पितृपक्षाची संपूर्ण माहिती व तिथी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.